सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वांना जय भीम। म्हणून अरे बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही आणि याच आता कार्याला लागू आम्ही। बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, याच एका कार्याला लागू आम्ही। बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, याच एका कार्याला लागू आम्ही। जगामध्ये जाऊ आणि गाऊ आम्ही, जगामध्ये जाऊ आणि गाऊ आम्ही, जगामध्ये जाऊ आणि गाऊ आम्ही, अरे जगामध्ये जाऊ आणि गाऊ आम्ही, जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही, जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही, जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही। मला अतिशय उद्वेगाने म्हणावं लागतं की ऑगस्ट मध्ये आलेली पुस्तकं अजूनही कुणा, ही गोष्ट निश्चितपणे चांगली नाही। कोणत्या तोंडाने सांगावं? मी आता शुक्रवारी मीटिंग असेल राज्याची, मला विचारतील की तुमच्या काय सांगू, मी असं सांगू की आमच्याजवळ तसेच पूर्ण आहेत, आमच्या साहेब लोकांनी अजून काही वाटले नाही, त्यांना काही वेळ मिळाला नाही, ते म्हणतील जिल्ह्याचे पदाधिकारी शोधतात। ऑगस्ट 2 महिने 3 तर त्याची दखल घेतल्या जाईल, एकदा दोनदा चारदा पाचदा तपासणी केल्या जाईल आणि मग काय करायचं ते ठरवू। ती बिघडू देऊ नका। सभासद नोंदणी काही झालेली नाही, तुम्ही काही सांगितलं तरी मला माहिती आहे, ती आता तरी करा। या आठवड्यात या 3 दिवसात सर्व पुस्तकं, एकही पुस्तक तुमच्या जवळ नाही राहणार नाही, ते कुणाला दिले त्याच्या तपशिलासह माझ्याकडे माहिती पाठवा आणि पुढच्या 15 दिवसात दिलेले पुस्तकं वापस पाठवा। आता सभासद नोंदणीमध्ये मुख्य मुद्दा असा आहे, आजीवन सभासदेचा। आजीवन 3 प्रकारचे सभासद होता येतात, सर्वसाधारण सभासद 30 रुपयाची पावती, सक्रिय सभासद 100 रुपयाची पावती, आजीवन सभासद 1000 रुपयाची पावती। आजीवन सभासदामध्ये जिल्हा पदाधिकारी, महानगर पदाधिकारी हे झालेच पाहिजे। जे कोणी नसतील त्यांनी तिडके सरांशी संपर्क, पावती पुस्तकं आजीवन कोणाकडे आहे? किती आले? एकच आहे। तुमच्याकडे आहेत काही? एकामध्ये 12,000 शिल्लक आहे, म्हणजे 25 आणि 12 आवश्यक आहे, तर त्या कामात लागा। आणखी महत्वाचं असं आहे की एवढ्याच लोकांची संघटना ठेवायची नाही, ती गावागावात पोहोचवायची आहे, गावागावात पदाधिकारी असले पाहिजे। सध्या 50चं टार्गेट दिलेलं आहे एका गावात, एका तालुक्यात 50 गावांमध्ये असले पाहिजेत बा शाखा, त्या शाखांमध्ये पदाधिकारी असले पाहिजेत एका तालुक्यातल्या किमान 50 गावात। ती जबाबदारी आपण आज निश्चित करून देणार आहोत। जिल्ह्याचं बुद्धगया पर्यटन काढा म्हणून वारंवार सूचना येतात, अतिशय तीव्र नाराजी व्यक्त केली आपल्या बाबतीत महाराष्ट्राने। सगळे जिल्हे पर्यटन काढून राहिले, आपण काहीच करत नाही, गोष्टी करतो। याकडे लक्ष द्यायचे आहे, त्यासाठी जबाबदारी पर्यटन विभागाची असणार आहे। पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आणि पर्यटन विभागाचे सचिव
सचिव कोण आहेत? उपाध्यक्ष राजेश चोरपगार आहेत, मुंबईला गेले ते. आणि पर्यटन कोण आहे? ढोके आणि नयन मुंडे. ढोके साहेब आहेत. याच्यात लक्ष घालावं लागेल. सामनेर शिबिरासाठी संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आणि त्यांचे सचिव यांनी काम करायचं आहे. समता सैनिक दलासाठी समता संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष आणि त्यांचे सचिव यांनी काम करायचं आहे. आणि आपल्याला 5,000 सैनिक 27 पर्यंत करायचे आहे. लक्षात ठेवा, टार्गेट आहे. वारंवार विचारणा होते, निरुत्तर होतो, कसं तरी वेळ निभून देतो मी. मीटिंग मध्ये जेव्हा मीटिंग असते त्यावेळेला मी कशी तरी वेळ निभून देतो. धम्म परिषद देखील घ्यावी लागणार आहे, त्यालाही वेळ आहे थोडा, करू आपण प्रयत्न. पण पहिल्यांदा सामनेर शिबिर, समता सैनिक दल शिबिर, धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर मायात आहे. यावर्षी डिसेंबर आणि फेब्रुवारी 2 वेळेला झाल्या पाहिजेत. आता तुम्हाला प्रेमलताई सारख्या खंड्या कार्यकर्ता मिळालेला आहे आणि मी वारंवार तगादा देणार आहोत शेवटी. त्याच्यामुळे ते शिबिर लागली पाहिजे. धम्मयान मासिक नवीन धम्मयान मासिक हे काही बाकी बऱ्याच जणांना माहिती आहे, काहींना नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो. धम्मयान मासिक बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशाप्रमाणे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचं मुखपुत्र आहे आणि बौद्धांचं राजपत्र आहे. इतकं महत्वाचं आहे धम्मयान आहे. हे महिन्याला निघतं मासिक आणि त्याची वार्षिक 12 अंक येतात. 12 अंकाचे 250 रुपये फक्त भरायचे. तुमच्या माझ्याकडे 1-2 पेपर असतात, माझ्याकडे 3 पेपर आहेत. 550 रुपये दर महिन्याला मी देतो. भांडवलदारांच्या पेपरला देतो, बातम्या माहीत व्हावा म्हणून. धम्मयान मासिक हे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं मुखपुत्र आहे. त्यात जगभरात देशभरातल्या भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम कुठे आहेत, अनेक लेख असतात, ते वाचायला मिळतात. ते आपण लावावं की नाही? नेमाते लावलं पाहिजे, बरोबर आहे काय? त्यासाठी सगळ्या लोकांनी या धम्मयान मासिकाचं वर्गणीदार तालुक्याचे पदाधिकारी असले पाहिजेत, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी असले पाहिजेत, महानगरचे सर्व पदाधिकारी असले पाहिजेत. पुढच्या काही सभांमध्ये ही तपासणी केली जाईल की धम्मयानचं वर्गणीदार कोण आहे आणि कोण नाही. जसं आजीवनचं तपासलं जाईल तसं धम्मयानचं वर्गणीदार कोण आहे किंवा नाही हे तपासलं जाईल. काही दिवसात, आता ऑक्टोबर संपला, अजून सूचना आलेल्या नाही, ऍडव्हान्स मध्ये सांगून ठेवतो, सूचना येणार आहे. धम्मयान कॅलेंडर निघतं ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं. आपण 50 रुपयाचं कॅलेंडर ज्यात कर्मकांड शिकवले जातात ते आपल्या घरात आहे. धम्मयान कॅलेंडर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं कॅलेंडर आहे आणि त्यामध्ये कोणत्या दिवशी प्रत्येक तारखेवर काय घडलं, बाबासाहेबांनी काय केलं, बुद्धांनी काय केलं होतं हे त्याच्यामध्ये आहे. साहित्य आहे त्याच्यावरती, त्याचा अभ्यास होईल तुम्हाला. ते कॅलेंडरही 50 रुपयाचं आहे आणि जे कर्मकांड शिकवतं ते कॅलेंडरही 50 रुपयाचं आहे. कोणतं कॅलेंडर घेतलं पाहिजे? कुंदाताई धम्मयान घेतलं पाहिजे ना. की आता धम्मयान येईल तेव्हा प्रत्येकाने 20-20 कॅलेंडर घ्या. मागल्या वर्षी 1,000ची मागणी केली होती, यावर्षी 2,000ची मागणी करू. बोरकर सर, तिडके सर, आणि तुमच्या मदतीला मी आहे. कोण घेत नाही ते मला सांगा, मी त्यांना फोन करणार आहे, मी रिकामाच आहोत. तर हे धम्मयानची जबाबदारी देखील येईल आपल्याकडे डिसेंबर पर्यंत. तर आता तुमच्या नोटीसमध्ये आणून देतो. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मिळालं पाहिजे. मग आपण काही केलं पाहिजे का त्याचे? हे आंदोलन आपण रस्त्यावरची लढाई लढतो भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात. देशभर आहे, देशातले सगळे लोक आता भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वात हे आंदोलनासाठी अग्रेसर आहेत, पुढे आहेत. त्यात घंटी आहे, भिकुगण आहे. आपण देखील सगळ्याला मोठा मोर्चा काढला, तुम्ही लोक त्याचे साक्षीदार आहात. दुसरी लढाई न्यायालयीन लढाई चाललेली आहे, ज्यात करोडो रुपयाचा खर्च आहे, वकील ठेवावा लागतात. त्यासाठी निधी संकलनाच्या सूचना आहेत. राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी निधी भरा म्हणून सांगितलं. मला फोन आला आणि दुसऱ्या दिवशी लगेच मीटिंग मध्ये सांगून टाकलं की मी लगेच दुसऱ्या दिवशी टाकतो. मी फोन पे वरती ती निधी पाठवून दिला स्वतःचा. असंच तुम्हाला देखील निधी गोळा करावा, संकलित करावा लागणार आहे, सूचना येणार आहे. महानगर महिला किती झाले पदाधिकारी? उभी करायची आहे आणि होत नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला?
बाबासाहेबांनी का कसं केलं? आपण बाबासाहेबांच्या नाही आहोत ना? बाबासाहेब आपले आदर्श आहेत ना? मग आपणही करू शकतो ना. बाबासाहेबांची शिकवण आहे ना आपल्याला, फक्त थोडा नेट लावावा लागतो. माझी कार्यपद्धती तुम्हाला सांगतो. मी जेवण करत असलो आणि फोन आला, तुम्ही त्याला नंतर बोलतो असं नाही म्हणत, बोला म्हणतो. मॅडम म्हणतो जेवण तर करा, म्हटलं ठीक आहे बोलतोय पहिले, नंतर जेवण. आणि मला आजार किती आहेत माहिती आहे? काय सांगावं आता, उभं राहण्याची स्थिती नाही ना माझी अशी. पण आता सुधारली माझी त्या हार्टची कार्यक्षमता थोडी. कालचा रिपोर्ट चांगला आहे, 15% होती, आता कालच्या रिपोर्टमध्ये 25 पर्यंत वाढली. नॉर्मल व्हॅल्यू त्याची 65% आहे. म्हणजे मी केव्हाही होऊ शकते, परंतु मी गेलो तरी चालेल. चळवळ जिवंत जगली तर पुढच्या पिढ्या जगतील, शिजे काय होणार नाही. यासाठी मी जर करतो तर तुम्ही काही करणार, थोडं तुम्ही करणार नाही होत ना. सीजीआय बिहार गवळीवर जी परिस्थिती निर्माण झाली ती निर्माण होऊ द्यायची नाही. यासाठी चंग बांधा, ते मनाला लागवाची घटना. याच्यानंतर सीजीआयचा नंबर झाला. आता त्याच्यानंतरचे जे अधिकारी आहेत, तुमचा माझा पोरगा नातू त्याच्यात असेल, त्यांच्यावरती नंबर आहे. त्यांना मारणार आहेत लोक ऑफिसात जाऊन. आणि कशाच्या आधारावर मारणार? चुकला म्हणून नाही, तो अवर्ण आहे म्हणून मारणार आहे. सवर्ण आणि अवर्णाची लढाई या देशात सुरू होणार आहे. ती रोखण्याचं काम तुम्हाला मला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून करायचं आहे. आणि त्यासाठी तयार राहा, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती. मी तुमच्याशी बोलावं लागतं. मला कधी कधी उद्वेग होऊन मी बोलतो. तुमच्यावर माझं अतिशय प्रेम आहे, पूर्ण विश्वासही आहे. पण मुर्दार अवस्थेत असलेल्या माणसासारखं जगू नका. किती दिवस जगला यापेक्षा कसा जगला याला अधिक महत्व द्या. तुम्हाला सांगता आलं पाहिजे की या ठिकाणी जी भारतीय बौद्ध महासभा भक्कम आहे ना पाहिजे, की त्या भारतीय बौद्ध महासभेची जिल्हाधिकारी मी पदाधिकारी होती, या गावात गेली होती, त्या गावात गेली होती, त्या गावात तसा विरोध होता, या गावात तसा विरोध होता. अशा विरोधाच्या परिस्थितीत लोक सगळे भारतीय बौद्ध महासभेच्या बाजूने आणते. हे सांगण्याची प्रतिमा तुमची उभी झाली पाहिजे तुमच्या नातवासमोर. त्यासाठी काम करा की होते. एक एक विषय घेणार होता आपण. तिथे जागा कमी पडेल अशी व्यवस्था निर्माण करा. त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, विश्वास व्यक्त करतो, तुम्हाला धन्यवाद देतो, थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय श्रीराम. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई, आई सावित्री यांना त्रिवार वंदन. आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षिका मीराताई आंबेडकर, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर यांना सन्मानाचा जय भीम करते. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाशजी बोरकर यांना सुद्धा सन्मानाचा जय भीम करते. राज्याचे संघटक विजयकुमार पगार सर यांना सुद्धा सन्मानाचा जय भीम करते. महानगराच्या अध्यक्षा प्रमिलाताई सेंडे यांना सुद्धा जय भीम करते. तसेच जिल्ह्याचे सचिव आणि सर्व पुरुष आणि महिला पदाधिकारी यांना सुद्धा सन्मानाचा जय भीम करते. आणि आजची ही अत्यंत महत्त्वाची मीटिंग ज्या पद्धतीनं आपल्याला पगार सर सांगतायत आणि त्यात सर्वात महत्त्वाचा विषय त्यांनी मांडला की हा ज्या कार्यकारिण्या झाल्याशिवाय आपल्याला कार्याला गती येणार नाही. तर पुरुषांची दिवसाची कार्यकारिणी आणि महानगर महिला कार्यकारिणी ह्या आज आपल्याला डिक्लेअर करायच्या आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही कार्यकारिणी आपण डिक्लेअर करू. तसेच मला महिलांना सांगायचं आहे की आपले खाते ओपन व्हायचे आहे. याला वारंवार सांगून आपले बरेच दिवस झालेले आहेत. विद्या, मी आणि मालती मिश्रा त्या तिघींनी हे आपण उद्या कुठल्याही परिस्थितीत खाते ओपन करावं. कारण खाते ओपन केल्याशिवाय आपल्याजवळ पैसा जमा होणार नाही. आपण आतापर्यंत सभासदांपर्यंत पोहोचलेलं नाही. आणि तसंही पण कार्य करत असताना आपली तिघींची जबाबदारी आहे. तशीच महानगराच्या 3 महिलांवर जबाबदारी आहे. सरांनी आताच सांगितली. तर हे सगळी जबाबदारी विचार विनिमय करून प्रत्येक कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा समजून
त्या कार्यक्रमाला आपण महत्व द्यायचं आहे. कारण काय आहे की आपण फोन केल्यानंतर मग मला हे काम आहे, मला ते काम आहे, मग मी इकडे चालली होती, मी तिकडे चालली होती, हे काय आता जमणार नाही. 5-7 महिने आहेत आपल्याजवळ, जास्त नाही आहे. 1 वर्षाची कार्यकारिणी आहे. या कार्यकारिणीमध्ये आपण जरा जीव तोडून काम करू आणि नंतर पुढच्या वर्षी आपल्याला बघू काय करायचं आहे ते. पण ह्या 6 महिन्यात केव्हा आता सरांनी सांगितलं, सर जे पोटतिडकीने सांगतात त्याच्यावर आपली, मी महिलांबद्दल तरी बोलते की आपली अंमलबजावणी त्या प्रकारे होत नाही. त्याच्यामुळे आपल्या कामाची गती पण सांगते मी की आताच सांगितलं सगळं हे झालं आपलं न्यायाधीशाचं वगैरे. मला अजून महिलांना सांगावंच वाटते की समाजामध्ये तुम्ही कामं करत असताना तुम्ही वेगवेगळ्या कार्यात अडकलेले आहात. मग कधी ते परित्राणाचं कार्य असो, कधी भिक्षूंचं कार्य असो, कधी अजून आपले बरेच असे धार्मिक कार्यक्रम आहेत. पण जेव्हा भारतीय बौद्ध महासभेची मीटिंग असली, भारतीय बौद्ध महासभेचं काम असलं, तेव्हा हे सगळे कामं थोडे बाजूला ठेवून आज नाही आपण उद्या परित्राण घेऊ. जर आपल्याला स्वातंत्र्य असलं तरच परित्राण घ्यायला मिळणार आहे, नाहीतर परित्राणही घ्यायला मिळणार नाही. भिक्षूंच्याही जवळ आपल्याला जायला मिळणार नाही. जर आपण हे कवच तयार केलं नाही, आणि मी बऱ्याच प्रमाणात पाहतो की महिला आजकाल धार्मिककडे जास्त वळलेल्या आहेत. काढता नाकी 9 येऊन जाईल माझे. सर म्हणतात की 5 जणीला तुम्ही फोन करता, मी 100 जणीला फोन केले तर येतील त्या 5 जणी. हे मोठी शोकांतिका आहे. आता हे करता बरेच दिवस गेले, पण त्यांचं मला म्हणणं हे काम आहे, कारण त्यांनी म्हटल्याशिवाय मला जबाबदारी कळणार नाही ना माझी. म्हणून हे प्रत्येकाला बोलणं आणि करणं हे फार जबाबदारीचं काम आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यामधलं वातावरण मी पाहते की आपलं कसं झालं, आसक्ती झाली महिलांची आसक्ती. मी कधी भिक्षूंच्या सहवासात गेली तर माझं पुण्यकर्म होईल, मी कधी दान केलं तर माझं पुण्यकर्म होईल. जरूर होणार आहे, पण तुम्ही तुमचं कर्तव्य जर सोडलं तर तुमचं पुण्यकर्म होणार नाही. पहिल्यांदा प्राधान्य आपल्या कर्तव्याला. आपण आपल्या घराचं काम असलं तर सोडून जातो, किती मोठं काम असलं तर तुम्ही परित्राणात जाणार नाही. पण जेव्हा भारतीय बौद्ध महासभेचं काम आलं तेव्हा आपण अडचणी सांगतो. आपल्या घरापेक्षाही जास्त महत्वाचं हे काम आहे, हे आपण लक्षात घेऊ. 1 वर्षाची कार्यकारिणी आहे, कुठं तरी आपण एका जोमानं काम करू. आता सरांनी सांगितलं मेसेज कोणी पाठव, सरचिटणीस पाठव, कोषाध्यक्ष पाठव, कोणी पाठव, पण आपल्याला जायचं आहे. प्रत्येकाला 21 खंत किती दिवस खंत, अर्धा काळ निघून गेला एप्रिल पासून. मग या अर्ध्या काळाच्या समोर जबाबदाऱ्या आपल्यावर बऱ्याच अशा वाढलेल्या आहे. आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे. आपण जर संपर्कात नाही राहिलं तर आपण प्रशिक्षण घेऊ कसे, आपण महिलांचं संघटन करू कसं, आणि ही जबाबदारी आपली आहे. म्हणून मी पुरुष आपले कामं बरोबर करतात, आपण महिलांना थोडस सतत राहून होऊ शकते. आपल्याला कार्यालयीन अभ्यास कमी असतो, आपल्याला व्यावहारिक अभ्यास कमी असतो, पण तरी आपण एकमेकीच्या सोबत राहून आपण ते करू शकू. एवढंच मी माझं बोलते आणि 2 शब्द सांगते. तथागत सम्यक संबुद्ध समनायक सम्राट अशोक, देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानावर त्रिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करून आज बरेच दिवसानंतर ऑफलाईन मीटिंग या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या महिला पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, त्याचप्रमाणे महानगरच्या दोन्ही शाखा यांची संयुक्त सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांच्याकडे आपण ही सभा घेतली ते आदरणीय ढोके साहेब आणि जयाताई ढोके, दोघेही संस्थेचे पदाधिकारी साहेब. अडचण समजून घेऊन त्यांनी या ठिकाणी आपल्याला सभेला परवानगी दिली, याबद्दल त्यांचं पहिल्यांदाच मी स्वागतही करतो आणि त्यांचं धन्यवादही करतो. मित्रांनो, भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल निश्चितपणे ज्या दिशेने सुरू आहे त्या दिशेवर आपण चालण्याचा प्रयत्न करतो आहोत. एकंदरीत सभेला जे काही विषय आलेले आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने काही निर्णय अत्यंत महत्वाचे झालेले आहेत. कारण की आतापर्यंत आपल्याकडे
तिवसा तालुका कार्यरत नव्हता, आता तिवसा तालुका कार्यरत होईल असा विश्वास निर्माण झाला. अजूनही आम्हाला मोर्शी आणि वरुड दोन तालुके अजूनही आम्ही तयार नाही करू शकलो. तेही तयार करण्याचा संकल्प आजच्या सभेमध्ये आपला आहे. एकंदरीतच हा कारभार, पूर्वचा कारभार संपूर्ण तालुक्यातून चालावा ही किमान अपेक्षा घेऊन आपण ही वाटचाल सुरू केलेली आहे. आजच्या सभेला जवळपास 15 ते 16 विषय झालेले आहेत आतापर्यंत. सर्वच विषयावर सकारात्मक चर्चा झालेली आहे. नवयान मासिक असो, सभासद वर्गणीदार सभासदांची नोंद असो, हे सर्व करताना आपल्याकडे जी टीम आहे जी आहे, आपण त्या टीमच्या भरोश्यावर सर्व कार्य करणार आहोत. निश्चित मला विश्वास आहे की ते महिला टीम असो, पुरुषांची टीम असो, दोघेही या कार्याला समजून घेतील. आणि विशेषतः जो विषय आलेला आहे कोणता की आजीवन सभासदाचा. आजीवन सभासद हे एकच 10,000 रुपये देणार आहेत. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे पैसे आजीवन सभासदाला. मग बाकीचे कोणते सभासद आहेत? साधारण सभासद आहेत आणि सक्रिय सभासद आहेत. सक्रिय सभासद आपल्याला 100 रुपयाची पावती आहे आणि साधारण सभासद फक्त 20 रुपयाची आहे. मला असं वाटतं की ती पावती पुस्तक ताबडतोब सर आपला देऊन टाकले तर आजच्या मीटिंगला तोच विषय होता की आजच्या मीटिंगला तरी ते आपले दिल्या जातील भाऊ. कारण की तशा प्रकारची टाकले आहेत काय म्हणतो पोस्ट वगैरे. तालुक्याच्या लोकांना ते देता आले असते. आज मला वाटतं नांदगाव खंडाचे तालुक्याचे लोक आहेत आणि तिवसाचे लोक आहेत. महानगराचे आपण इथेच आहोत. तर एकंदरीत हा 20 रुपयावाला कारभार निश्चितपणे एकाच घरी 4-5 लोक भेटू शकतात. 4 पावत्या दिल्या 20-20 रुपयाच्या, तर त्याच्यामध्ये ते काही काम खूप मोठं नाही आहे. निश्चितपणे तेही काम पूर्णत्वाकडे येईल असा मला विश्वास आहे. राज्याला मुदत दिली गेली आहे, ते निश्चितपणे डिक्लेअर होते ती शाखा. एकंदरीतच ही सर्व वाटचाल, या वाटचालीमध्ये आपण सर्व सैनिक आहात. मी तुम्हाला आजही धन्यवाद देईल, पुढेही धन्यवाद देईल. कारण की आपण एकमेकांना समजून घेऊन हा गाडा आपला पुढे नेत आहोत. त्याचं प्रतिबिंब तुम्ही संस्थेच्या आदेशाप्रमाणे महाबोधी विहाराच्या संदर्भात जो अतिशय भव्य आणि दिव्य असा जिल्ह्यातला मोर्चा, सर्वच तालुक्याचे लोक, मग ते पश्चिमचे असो की पूर्वचे असो, 14ही तालुक्याच्या लोकांनी फार मोठं सहकार्य त्याच्यामध्ये दिलं. आणि मला असं वाटतंय की निश्चितपणे तो केवळ आणि केवळ भारतीय बौद्ध महासभेचा मोर्चा ठरला. हे सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या संस्थेला निश्चितपणे मोठं करायचं आहे आणि ते आपण करण्याचा संकल्प केला आहे. पुढे जाताना काही प्रसंग येतात. आत्ताच काल परवा आपण धम्मचक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमाला देखील साहेबांनी सांगितलं, त्या आदेशाचं पालन झालं. आमच्या इथला अमरावतीच्या एक गाडी गेली, बंडेऱ्याची एक गाडी गेली, काही का असेना प्रत्यक्ष तिथलाही वाटा उचलला. तिथेही 25,000 रुपये आपण पाठवू शकलो. एकंदरीत पैशाचा खेळ करता येत नाही म्हणतात. सर्व सोंग आणता येते पण पैशाचे सोंग आणता येत नाही. पण आपली मानसिकता पक्की आहे. आपली मानसिकता पक्की असल्यामुळे आपण आपल्या मातृसंस्थेसाठी निश्चितपणे तन मन आणि धनाने कार्यरत आहात. याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि निश्चितपणे अधिक बाकीच्या गोष्टीकडे न वळता एक प्रसंग साहेबांनी सांगितला, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक राज्य शाखेच्या वतीनं जो एक प्रकारचा विश्वास मिळाला की न होणारी घटना आहे ती, आणि आमचा संकल्प आहे इमर्जन्सी कॉल आला तर त्यावेळेस आम्ही पूर्ण ताकदीने ते समजून घेऊ. मग ते रात्रीचे किती वाजता कॉल येऊ त्यांचा, याची जाणीव आपल्याला आहे. हे काही नवीन गोष्टी नाही आहेत आमच्यासाठी. याच्यापूर्वी अशा गोष्टीला आम्ही फेस करत आलो. आणि ते कोण करणार आहे आपल्याशिवाय? कुणाची गाडी भेटणार आहे? गाड्या प्रत्येकाकडे जरी असल्या तरी त्या वेळेवर निघालेही पाहिजे, ड्रायव्हरही भेटले पाहिजे. पण इथे सर्वात महत्वाचं काम, मी कुणाच्या शब्दावर हो, कुणाच्या भरोशावर हो म्हटलं, माझ्याकडे विश्वासाचे लोक आहेत, माझ्याकडे विश्वासाची टीम आहे की ज्यांना मी शब्द टाकला ते माझा शब्द रात्रीच्या वेळेस किती वाजले असतील त्यावेळेस ते बाहेर निघतात
आणि तीच भूमिका भटकर साहेबांनी निभावली आहे की त्या मिटिंगचं इथे आतापर्यंत रेकॉर्डिंग करत आहेत. आजच्याच नव्हे, जेवढे काही मिटिंग आहेत, जेवढे काही आंदोलन आहेत, जेवढे काही कार्यक्रम आहेत, त्या सर्वांचं रेकॉर्डिंग करून युट्यूब चॅनलला प्रसिद्धीसाठी ते देत आहेत. तेच काम आमचे नयन मुंडे करत आहेत. सर्वच पेपरला बातम्या देण्याचं काम संस्थेसाठी इमाने इतबारी करणारी लोक आपल्यासोबत आहेत आणि म्हणूनच त्यांच्याही काही अडचणी आम्ही समजून घेणार आहोत. आणि या सर्व गोष्टीतून साहेबांनी तर व्हायरल केलं ती घटना, कुणाला माहीत झाली असती? ऍक्सिडेंट झाल्याची घटना कुणाला माहीत झाली असती? ज्यांची गाडी तुटली त्यांच्यापर्यंत आली असती आणि त्या गाडीत मी एकटा बसलो होतो, माझ्यापर्यंत आली असती. पण दखल घेणारं नेतृत्व आपल्यासोबत आहे आणि त्यामुळे निश्चितच ते आदरयुक्त आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दाला आम्ही एक सैनिक म्हणून वेळोवेळी त्यांच्या आदेशाचं पालन करू अशा प्रकारची मी ग्वाही सभागृहाला देत आहेत. प्रसंगामध्ये कितीही संकट आलं तरी सभा झाली पाहिजे. ते कशी झाली पाहिजे? प्रयत्न केले, तीर्थेसरांनी प्रयत्न केले, राजे चोरपगार साहेबांनी प्रयत्न केले, नाही झालं. शेवटी जयाताईंचं घर मग सर्वता आपल्यासाठी उपलब्ध आहे असं समजून त्या विश्वासाने त्यांनी ते ठिकाण निवडलं. असो, त्याही ठिकाणाला आपण लोक आलो. यापुढे निश्चितपणे ही संख्या जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करा अशी सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा आजच्या प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित झालाय, पुन्हा एकदा स्वागत करतो. विशेषतः भगत सरांसारखे काही नवीन लोक ज्यांनी अनुभव घेतलेला आहे पूर्व, मलाही माहित नव्हतं. आज समोर भेट झाली आहे. गायकवाड साहेबांनी मला सांगितलं होतं, गायकवाड साहेबांनी सांगितलं की म्हणे ते तर वर्धेचे आहेत. मी ठीक आहे, ते आज इथे आहेत, त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला त्यांच्या नेतृत्वात, त्यांच्या सहभागाने ही संस्था मोठी करायची आहे. आणि भगत सरांसारखे लोक निश्चितपणे या संस्थेला आजचे नाही आहेत, तेही जुनेच कार्यकर्ते आहेत. आपल्याला जरी नवीन असले तरी त्यांचा अनुभव हा जुनाच आहे आणि म्हणून ही नवीन आणि जुन्यांची आपण सोबत करत पुढे जाण्याचा पुन्हा एकदा निर्धार करू. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो, थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय. त्या महिला अध्यक्षा प्रमिलाताई शेंडे ह्या आभार प्रदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो. अखिल विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, आमचे मुक्तिदाते, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या सर्व महामानवांना माझे विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे आजच्या या भारतीय बौद्ध महासभेच्या खूप अशा कालावधीनंतर झालेल्या सभेला आवर्जून उपस्थित असलेले आमचे मुख्य मार्गदर्शक, प्रकृतीची तमा न बाळगता सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी हजर असतात. अगदी काकुळतीने ते आम्हाला सूचना देतात असे मार्गदर्शक आदरणीय चोरपगार सर ते आजच्या सभेला उपस्थित राहिले. त्यानंतर आपल्या आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, सर्व जिल्ह्याची सर्व कार्यकारिणी, तालुक्याची कार्यकारिणी, जिल्हा महिला शाखेचे सर्व पदाधिकारी आणि इथे उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी, सर्वांना जय भीम. आजच्या आभार प्रदर्शनाचं शेवटचं पुष्प गुंफण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे विद्याताईच्या म्हणण्यानुसार. आजच्या या सभेला आदरणीय प्रकाश बोरकर सर, आपले जिल्हाध्यक्ष, ज्यांचा अगदी विद्यार्थी दशेपासूनच आंबेडकरी चळवळीशी अगदी जवळचा संबंध आहे आणि ते सुद्धा अतिशय चांगल्या रीतीनं, कुशलतेनं हा गाळा हाकत आहेत. आपल्या सभेला उपस्थित होऊन अमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानते. आपल्या आदरणीय मार्गदर्शक चोरपगार सर यांनी अगदी सगळे मुद्दे इतंभूत सविस्तर असे सांगितले आणि आपल्याला आव्हान सुद्धा केलं की ही संख्या वाढलीच पाहिजे. सांगायला मला सुद्धा खंत वाटते की मी परवाच्या दिवशीपासून सतत फोन करत आहे
एका व्यक्तीला 3-3दा 4-4दा फोन मी केलेले, तरी सुद्धा आज उपस्थिती मात्र समाधानकारक नाहीये. ही खेदाची गोष्ट आहे. आणि जर असंच चालत राहिलं तर जसा परवाच्या दिवशी तो बुटाचा हल्ला झाला तसे आपल्यावरही झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला जागृत होण्याची गरज आहे, जाणीवपूर्वक कार्य करण्याची गरज आहे. आणि जशी पुरुषांची जबाबदारी आहे त्याहीपेक्षा जास्त आपली महिलांची जबाबदारी आहे. आणि सर्व महिलांनी सुद्धा आदरणीय सरांच्या सूचनेप्रमाणे आपण सर्वांनी तनमन धनाने कार्य करूया आणि ही भारतीय बौद्ध महासभा अगदी घराघरात पोहोचवूया. तर आदरणीय सरांनी आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी सरांचे आभार मानते. आपल्या अमरावती जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्ष आदरणीय मायाताई धांडे, बऱ्याच वर्षापासून त्या सुद्धा या भारतीय बौद्ध महासभेचं कार्य करत आहेत. प्रत्येक सभेमध्ये त्या सुद्धा आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन करत असतात. आणि अगदीच मागच्या रविवारपासून स्तुत्य असा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे बुद्धवंदनेचा. बडनेऱ्याच्याच पावलावर पाऊल ठेवत अमरावतीमध्ये सुद्धा वंदना असली पाहिजे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी हा उपक्रम सुरू केला. अशा मायाताई धांडे यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. त्याचप्रमाणे महानगरचे अध्यक्ष आदरणीय गौतमजी गजबिये सर हे सभेला उपस्थित राहून, पूर्ण वेळ उपस्थित राहून ते सुद्धा आपलं कार्य चांगलंच पार पाडतील आणि आपण सगळे मिळून हा कामाचा रथ पुढे नेऊया. आदरणीय गजबिये सरांचे सुद्धा मी आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या बडनेरा शहर शाखेचे अध्यक्ष सांबारे सर आणि बडनेरा शाखेतील बरेचसे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहमी त्यांना आवाज दिला की तो प्रतिसाद येतोच. बडनेरा शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मी आभार मानते. त्याचप्रमाणे जिल्ह्याची संपूर्ण टीम यांचे सुद्धा आभार मानते. आणि आमच्या महानगरच्या नवनियुक्त अशा पदाधिकारी संख्येनं जरी कमी असतील तरी तत्वनिष्ठ आहेत, जे आपल्या तत्वाशी कधी तडजोड करत नाही असेच लोक नेहमी हजर राहतात. ते सुद्धा त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि पुढे असंच आपणच नाही तर आपल्या मैत्रिणींना घेऊन हजर राहावं त्यांचं सुद्धा मी आभार मानते. त्याचप्रमाणे आज नव्यानंच इथं उपस्थित झालेले भगत सर ज्यांचं आपण स्वागत केलं ते आपल्यासोबत असतील, त्यांचं सुद्धा आभार मानते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ज्यांनी सूत्रसंचालन केलं असे आपल्या जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय तिडके सर यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि ज्यांच्या मुळे आज आपण इथे आहोत, ज्यांनी हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला, आपली बसण्याची सोय झाली, ते आदरणीय अजय कुमार ढोके सर आणि जयाताई ढोके या उभयतांचं सुद्धा मी आभार मानते. आणि राहुल शेंडे सर त्यांना प्रास्ताविक आपलं सादर केलं, त्यांचं सुद्धा मी आभार मानते. मार्शल दहाड सर यांचं सुद्धा आभार मानते. जर सुटले असेल कोणी, नांदगाव खंडेश्वर मधून सुद्धा एक व्यक्ती तर हजर झालेला आहे, संदीपजी गोपनारायण यांचे सुद्धा आभार मानते. आणि ज्यांनी आपल्या संपूर्ण मीटिंगचं रेकॉर्डिंग केलं, न थकता कधीच बसत नाहीत ते, किती मोठा कार्यक्रम असू द्या. त्या दिवशी दीक्षाभूमीवरचं सुद्धा न थकता त्यांनी 2-3 तासपर्यंत सतत उभं राहून असं शूटिंग केलं आणि ते प्रसिद्ध सुद्धा करतात. त्यांचं आर.के. भटकर नावाचं चॅनल आहे, ते नक्की बघा आणि सबस्क्राईब करा. त्यांचं सुद्धा मी आभार मानते. शेवटी सर्वांचे नाव घेणं ज्यांचं शक्य झालं नाही त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने सरनंतर होईल आणि त्यानंतर आपली मीटिंग इथे संपेल. सर्वांना जय भीम. जिल्ह्याचे केंद्रीय शिक्षक आहेत भारतीय बौद्ध महासभेच्या रामटेकेताई आणि तुम्हें
दहाड सर यांचं सुद्धा आभार मानते. जर सुटले असेल कोणी नांदगाव खंडेश्वर मधून सुद्धा एक व्यक्ती तर हजर झालेला आहे, सतीश नारायण यांचे सुद्धा आभार मानते. आणि ज्यांनी आपल्या संपूर्ण मीटिंगचं रेकॉर्डिंग केलं न थकता, कधीच बसत नाहीत ते, किती मोठा कार्यक्रम असू द्या. त्या दिवशी दीक्षाभूमीवरचं सुद्धा न थकता त्यांनी 2-3 तास पर्यंत सतत उभं राहून असं शूटिंग केलं आणि ते प्रसिद्ध सुद्धा करतात. त्यांचं आर.के. भटकर नावाचं चॅनल आहे, ते नक्की बघा आणि सबस्क्राईब करा. त्यांचं सुद्धा मी आभार मानते. शेवटी सर्वांचे नाव घेणं ज्यांचं शक्य झालं नाही त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने संपन्न होईल आणि त्यानंतर आपली मीटिंग इथे संपेल. सर्वांना जय भीम.